नमस्कार मित्रांनो, तुम्ही व्हिडिओपर्यंत पोहोचलात तुमचं स्वागत. मी अश्वथ वानखडे. MPSC मेन्स 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची झालेली आहे. तरी सुद्धा उत्तर लेखनाबद्दलची भीती अजूनही आपल्या मनामध्ये कायम आहे. याच भीतीपोटी अनेकांनी आपले राज्यसेवेचे स्वप्नभंग केले. काही कंबाईनकडे वळले तर काहींनी चक्क अभ्यास सुद्धा सोडलेला आहे. तर असं होतं कामा नये. म्हणूनच तुमच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी आम्ही महाविद्यार्थी MPSC अकॅडमी सुरू केली आहे. जिथे तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवस रात्र मदतीला उभे राहू. आता उत्तर लेखनाची भीती काढण्यासाठी आम्ही एक सिरीज चालू केली आहे, ज्याचं नाव आहे महातयारी 2025. या तयारी अंतर्गत आम्ही उत्तर लेखनाबद्दलची लहान मोठी अगदी A to Z माहिती तुमच्यापर्यंत छोट्या छोट्या व्हिडिओद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तेही अगदी साध्या, सरळ आणि सोप्या भाषेत, म्हणजेच की आपली माय मराठी. चला तर मित्रांनो, आपण आपला पहिला व्हिडिओ स्टार्ट करूया, ज्याचं नाव आहे उत्तर लेखन म्हणजे नेमकं काय. उत्तर लेखनाचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे उत्तर लिहिता लिहिताच उत्तर लेखनाबद्दल काही गोष्टी शिकणे. म्हणूनच मी इथे MPSC मेन्स 2024 मध्ये आलेला प्रश्न घेतलाय. प्रश्न अशा कोणत्या घटना होत्या ज्यामुळे भारत छोडो आंदोलन सुरू झाले, त्याच्या परिणामांना स्पष्ट करा. मित्रांनो, उत्तर लिहिण्याच्या अगोदर पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ठरते की तुम्ही प्रश्न कसा वाचता, प्रश्न नीट समजून घेता का. आता प्रश्न नीट समजून घेण्यासाठी आपण एक गोष्ट करतो की कुठलाही प्रश्न वाचताना त्यामधले कीवर्ड शोधतो, त्यामधले काही महत्वाचे शब्द शोधतो. तर आपण हा प्रश्न परत वाचूया आणि याच्यामधले कीवर्ड शोधूया. तर अशा कोणत्या घटना होत्या ज्यामुळे भारत छोडो आंदोलन सुरू झाले आणि त्याच्या परिणामांना स्पष्ट करा. आता मी इथे 3 कीवर्ड शोधले आहे. या कीवर्ड शोधण्याचा लॉजिक आणि त्याचा फायदा आपण समजून घेऊया. आता इमॅजिन करा, तुम्ही क्लासरूम मध्ये बसलाय आणि मेन्स 2025 ची एक्झाम देताय. तुमच्यावर एक्झामचं प्रेशर सुद्धा आहे. तर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन सोडवण्यासाठी 7 मिनिटे असतात. त्यामधील अर्धा मिनिट फक्त तुम्हाला प्रश्न वाचण्यासाठी असतो. हा प्रश्न जर साधारण 1.5 ओळीचा आहे, पण कदाचित तुम्हाला ऍक्च्युअल एक्झाम मध्ये 3 किंवा 4 लाईनचा प्रश्न आला तर, आणि तुम्ही तो प्रश्न वाचण्यासाठीच 2 मिनिटं गमावले, तर तुम्हाला फक्त 5 मिनिटं असतील त्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी. आणि असं जर तुम्हाला 2-3 प्रश्नासोबत झालं तर हळूहळू 20 प्रश्नापर्यंत त्याचा परिणाम दुसऱ्या प्रश्नावर पडेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी तुम्ही उत्तर लिहिण्यामध्ये एवढे विलीन होऊन जाता की प्रश्नाचा तुम्हाला विसर पडून जातो आणि उत्तराची रिलेव्हन्सी मेंटेन करण्यासाठी तुम्हाला तो प्रश्न परत वाचण्याची गरज पडते. आता मला सांगा, 4 ओळीचा प्रश्न तुम्हाला परत वाचण्याची वेळ पडली म्हणजे तुम्ही तिथे टाइम वेस्ट करता. आणि असं झालं तरी पण तुम्ही हळूहळू कॉम्पिटिशनच्या बाहेर पडता. अशी कोंडी तुमचीच व्हायला नको म्हणून आपण कीवर्ड आयडेंटिफाय करतो आणि त्याचाच फायदा आपण आता शिकून घेऊया. तो म्हणजे, आता बघा, मी फक्त 3 कीवर्ड आयडेंटिफाय केले आणि या 3 कीवर्ड मधूनच मला प्रश्न समजलाय. आता माझ्याजवळ प्रश्न कुठेही नाहीये, फक्त 3 कीवर्ड वरून मला आन्सर काय लिहायचंय मला कळून जातं. बघा, भारत छोडो आंदोलन म्हणजेच की क्विट इंडिया मुवमेंट मला विचारलेला आहे, तर माझा आन्सर फक्त क्विट इंडिया मुवमेंट बद्दल राहील. दुसरी की मला कारणे द्यायची आहे. प्रश्नामध्ये विचारलंय अशा कोणत्या घटना होत्या ज्यामुळे भारत छोडो आंदोलन सुरू झाले, याचाच अर्थ होतो की भारत छोडो आंदोलनचे कारणे काय होते. दुसरं आहे परिणाम, म्हणजेच की मला हे 3 कीवर्डच माझ्या आन्सर मध्ये यायला पाहिजे की क्विट इंडिया मुवमेंटचे मला कारणे स्पष्ट करायचे आणि परिणाम स्पष्ट करायचे, तिसरं काही नाही. आता बघा कीवर्डचा फायदा किती झाला. मला आता परत प्रश्न वाचायची गरज नाही आणि कीवर्ड लक्षात ठेवण्यासाठी पण किती इझी होऊन जातात. आपण प्रश्नाकडे परत वळूया. तर प्रश्न वाचताना मला आणखी इथे 2 गोष्टी दिसून आल्या, त्या म्हणजे 150 शब्द आणि 10 गुण.
जर आयोगाने इथे 150 शब्द नमूद केलाय तर नक्की याचा काहीतरी मिनिंग असेल. याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमचं उत्तर मॅक्झिमम म्हणजे अधिकतम 150 शब्दामध्ये कंप्लीट करायला पाहिजे. आणि जर तुम्ही या 150 शब्दाची चौकटी ओलांडली आणि 180 शब्द यूज केले तर कदाचित तुम्हाला निगेटिव्ह मार्काला समोर जावं लागेल. आणि याचा अर्थ असा सुद्धा होतो की तुम्ही तुमचं उत्तर म्हणजे 120 शब्दामध्ये पण कंप्लीट करू शकता. दुसरं म्हणजे 10 गुण. आयोगाने आतापर्यंत स्पष्ट केलाय तुम्हाला 10 गुणाचे 10 प्रश्न आणि 15 गुणाचे 10 प्रश्न असे टोटल 20 प्रश्न विचारले जातील. त्यासाठी 10 गुणासाठी 150 शब्द आणि 15 गुणासाठी 80 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. तर आपण एक गुण म्हणजे 1 पॉइंट पकडूया. म्हणजेच की 10 गुणासाठी मला 10 पॉइंट लिहायचे आहेत आणि 15 गुणासाठी मला 15 गुण लिहायचे आहेत. तर आता मला इथे 2 गोष्टी लिहायच्या आहेत. म्हणजे एक म्हणजे कारणे, दुसरं म्हणजे परिणाम. तर कारणे मला 5 पॉइंट आणि परिणामांमध्ये मला 5 पॉइंट. असं टोटल 10 पॉइंट मला माझ्या 10 मार्काच्या आन्सरसाठी लिहायचे आहेत. आता आपल्यामधून कोणीही या भ्रमात नक्की पडणार नाही की मला नेमके किती पॉइंट लिहायचे आहेत. 10 मार्कासाठी 10 पॉइंट आणि 15 मार्कासाठी 15 पॉइंट. पण आता हे प्रश्नाचे उत्तर लिहायचे कुठे? शाळेमध्ये आणि कॉलेजामध्ये आपण मस्त जेवढं यायचं तेवढं लिहायचो आणि भक्कम पुरवण्या घ्यायचो. आता पण असंच होणार का? तर नाही. ही एक डेमो आन्सर शीट आहे जे तुम्हाला मेन्स 2025 मध्ये बघायला भेटेल. इथे प्रश्न अगोदरच प्रिंट केलेला असतो आणि तुम्हाला इथे ब्लँक स्पेस दिलेली असते. या मार्जिन मध्ये तुम्ही लिहू शकत नाही. फक्त या ब्लँक स्पेस मध्ये तुम्हाला तुमचे 150 शब्द सामावायचे असतात. आता मला सांगा, तुम्हाला जेव्हा लिमिटेड स्पेस दिली आहे आणि तुम्ही जर 180 शब्दामध्ये तुमचं आन्सर कंप्लीट केलं तर कदाचित तुम्हाला इथे स्पेस उरणार नाही. आणि अशा वेळेस तुम्हाला निगेटिव्ह मार्क्स सुद्धा मिळू शकतात. म्हणून शब्दांच्या चौकटीमध्ये आन्सर लिहिणं हे शिकण्यासारखी बाब आहे. दुसरं म्हणजे आता मला आन्सर लिहायचं आहे, पण मला कारणे येतात, मला परिणाम येतात आणि मी धडधड धडधड लिहून घेतले आणि मोकळा झालो. असं करून चालेल का? तुम्हाला आठवत असेल तुम्ही शाळेमध्ये पत्रलेखन नक्की शिकला असाल. त्या पत्रलेखनामध्ये आपण कुठल्या एका फॉर्मॅटमध्ये पत्र लिहायचो. मग उत्तर लिहिण्याचा पण काही फॉर्मॅट असेल का? आहे. आपण बघूया. ह्या न्यूजपेपरमध्ये आलेला आर्टिकल आहे. जो आर्टिकल लेखकांनी आपल्यासाठी लिहिला आहे, कारण आपण याचे वाचक आहोत. आता इथे एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. आपण जे एक्झाम हॉलमध्ये उत्तर लिहिणार आहे त्याचा वाचक कोण? ते उत्तर कोण वाचणार आहे? तो म्हणजे इव्हॅल्युएटर, जो आपलं उत्तर वाचून आपल्याला मार्क देणार आहे. इथून पुढे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की येणाऱ्या व्हिडिओमध्ये देखील आपण वारंवार या गोष्टीवर चर्चा करणार आहोत. तर इथे लेखकांनी पहिल्या पॅराग्राफमध्ये परिचय मांडलाय. परिचय म्हणजे हा लेख कोणत्या विषयाबद्दल आहे त्या विषयाचा थोडक्यात दिलेला परिचय. आता असाच परिचय आपण जर आपल्या उत्तरामध्ये मांडला तर त्यामधून 2 गोष्टी साध्य होऊ शकतात. पहिली गोष्ट, जेव्हा इव्हॅल्युएटर परिचय वाचतो त्याला पटकन समजून येते की तुम्ही प्रश्न नीट समजला आहे का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं विषयाबद्दलचं नॉलेज. आता ह्या 2 गोष्टी घडल्या तर इव्हॅल्युएटरच्या मनात एक सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो तुमच्या उत्तराकडे बघण्याचा. आता मला सांगा, आपण इथे फक्त उत्तर लिहून मोकळे व्हायला नाही आलोय, आपल्याला मार्क कमवायचे. तर असं फर्स्ट इम्प्रेशन आपल्या नक्कीच फायद्याचं ठरेल. शेवटी लेखकांनी निष्कर्ष मांडलाय. निष्कर्ष म्हणजे
पूर्ण आर्टिकल लिहिल्यावर त्यामधला काही बोध. पण उत्तर लिहिताना आपल्याला उत्तर जे आहे प्रश्नाच्या अनुरूप लिहायचं असते, म्हणजे क्वेश्चनच्या रिलेव्हंट आन्सर लिहायचं असते. पण निष्कर्ष लिहिताना आपल्याला काही सूट मिळते, जिथे आपण विषयाच्या दूर जाऊन काहीतरी लिहू शकतो. आणि जेव्हा इव्हॅल्युएटर आपला निष्कर्ष वाचतो त्याला आपल्या विचारांची प्रगल्भता दिसून येते. आता तुम्ही विचार करा, निष्कर्ष हा सगळ्यात शेवटी वाचतो आणि त्यानंतर इव्हॅल्युएटर आपल्याला मार्क देतो. मला सांगा, जर तुम्ही एका उत्तम दर्जाचा निष्कर्ष लिहिला असेल तर इव्हॅल्युएटर नक्कीच तुम्हाला अर्धा मार्क जास्त देण्याचा प्रयत्न करेल. टोटल आपल्याला 20 प्रश्न आहेत. अर्धा मार्क प्रत्येक प्रश्नामध्ये जर जास्त वेळ मिळाला तर 10 मार्क होतात. टोटल 9 पेपर द्यायचे आहेत, त्यातले 2 क्वालिफाईंग सोडले तर 7 पेपर होतात. 7 पेपरमध्ये तुम्हाला जर 70 मार्क मिळाले, त्या 70 मार्कामुळे तुम्ही कुठच्या कुठे जाऊ शकता. म्हणून परिचय आणि निष्कर्ष तुमच्या उत्तरामध्ये असेल तर त्याचा किती फायदा होईल तुम्हाला याचा तुम्हाला कल्पना आलीच असेल. तर ही झाली सुरुवात आणि शेवट. मधल्या गोष्टीचं काय? याला म्हणतात मजकूर. आपण 2 पॉइंट काढले होते भारत छोडो आंदोलनाचे, कारणे आणि परिणाम. ते कारणे आणि परिणाम या मजकुरामध्ये येतील. तर म्हणून यानंतर आपण एक गाठ बनवून घेऊ की माझं आन्सर छोटं असो या मोठं, रॉंग असो या राईट, मी याच चौकटीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करेल. पहिलं म्हणजे परिचय, दुसरं मजकूर आणि तिसरं म्हणजे निष्कर्ष, कन्क्ल्युजन. याच चौकटीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करेल. परिचय, कन्क्ल्युजन कसे लिहायचे हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघूच. आज फक्त आपण फॉर्मॅटिंग शिकणार आहे. आता आर्टिकलकडे बघताना मला आणखी काही गोष्टी दिसल्या. याला म्हणतात हेडिंग. म्हणजे शीर्षक. आता मला सांगा, सपोज हे हेडिंग इथे नसतं तर मी एक वाचक आहे, तर मला हे पूर्ण पॅराग्राफ वाचावा लागला असता आणि त्यानंतर मला समजून आलं असतं की या पॅराग्राफ मध्ये काय लिहिलेलं आहे. पण हेडिंगमुळे माझं काम हलकं होऊन जातं. कसं की जेव्हा मी हेडिंग वाचतो मला छोटी कल्पना येऊन जाते की पुढे मी जे वाचणार आहे ते कशाबद्दल असते. आता आपण म्हटलंच, आपला वाचक कोण आहे? आपल्या उत्तराचा वाचक कोण आहे? इव्हॅल्युएटर. जर त्याला पूर्ण गोष्ट वाचावी लागली आणि नंतर त्याला समजले की बाबा परिणाम लिहिलाय की कारणे लिहिलंय, मला सांगा, आपण त्याला परिचय देऊन सकारात्मक दृष्टिकोन दिलाय आणि असं लिहून त्याला नकारात्मक दृष्टिकोन देऊ, म्हणजे याचा परिणाम सरळ आपल्या मार्गावर होऊ शकतो. म्हणून यानंतर मी हेडिंग आणि सब हेडिंगचा वापर करून माझा आन्सर लिहिन. प्रॅक्टिकली बघू आहे आपण. आता मी हेडिंग लिहून इव्हॅल्युएटरला कल्पना दिली की मी आता कारणे लिहिणार आहे आणि त्याच्या मागे मागे मी कारणे नमूद केले. आता त्याला प्रत्येक पॉइंट वाचण्याची गरज पडेल, तेव्हा त्याला समजेल की या पॉइंट मध्ये मी काय लिहिलंय आहे, या पॉइंट मध्ये मी कोणतं कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. पण जर मी इथे सब हेडिंग यूज केलं तर, उपशीर्षक यूज केलं तर, मी इथेच एक छोटस सब हेडिंग दिलंय आणि त्याच्यानंतर तो पॉइंट एक्सप्लेन केलाय, म्हणजे त्याला इथूनच समजून येईल की तुम्ही इथे काय बोलण्याचा प्रयत्न करताय.
तसंच दुसऱ्या पॉइंटला मी एक छोटासा परत सब हेडिंग दिलाय. त्याच्यानंतर तो पॉइंट मी छोट्याशा शब्दामध्ये एक्सप्लेन केलाय. त्याला इथे समजून येईल की तुम्ही इथे काय एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करा. हेडिंग आणि सब हेडिंगचा फायदा असा होतो, हे तुम्हाला मी आता दाखवतो. आता आपल्याला भारत छोडो आंदोलन बद्दल उत्तर लिहायचं आहे. त्याबद्दल मी हेडिंग आणि सब हेडिंग इथे लिहून काढले. तर आपण हे इव्हॅल्युएटरच्या पर्स्पेक्टिव्हने वाचूया आणि बघूया की यामधूनच उत्तराचा सारांश कसा दिसून येतो. कारणे ज्यामुळे भारत छोडो आंदोलन सुरू झाले. तर मला समजलं खाली दिलेल्या पॉइंट्स हे कारणे स्पष्ट करत आहेत. त्यामधला पहिला पॉइंट क्रिप्स मिशनचे अपयश. यावरूनच दिसून येते की समोर तुम्ही क्रिप्स मिशन बद्दल भाष्य करणार आहे. दुसरी गोष्ट द्वितीय महायुद्धाचा परिणाम. समोर तुम्ही द्वितीय महायुद्धानंतर झालेल्या परिणामाबद्दल डिस्कस करणार. या दोन गोष्टी वाचूनच मला समजून येत आहे की तुम्हाला समोर काय लिहायचं आहे. इथे एक गोष्ट समजण्यासारखी आहे. आपला जो इव्हॅल्युएटर आहे ना, तो अतिशय हुशार माणूस. त्याला तुम्ही ओव्हर एक्सप्लेन करण्यात जाऊ नका. कारण ओव्हर एक्सप्लेन करून जास्त शब्द वापरून उत्तर लिहिणे याला उत्तर लेखन म्हणत नाही. पण कमीत कमी शब्दांमध्ये योग्य मीनिंग काढणे याला उत्तर लेखन म्हणतात. म्हणून जरी मी इथे छोट्याशा शब्दांमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय, पण इव्हॅल्युएटरला हीच गोष्ट तुमची आवडणार की तुम्ही कमीत कमी शब्दांमध्ये योग्य मीनिंग काढलेलं आहे. आता बघा, मी इथे हेडिंग एवढं मोठं दिलंय, पण इथे फक्त परिणाम दिलाय. एका शब्दामध्ये मी हेडिंग कंप्लीट केलंय, म्हणजे माझे शब्द वाचवले आहे. मी परिचयामध्ये सांगितलंय की उत्तर जे आहे भारत छोडो आंदोलन बद्दलचं आहे. म्हणून भारत छोडो आंदोलन परत यूज करण्यात मी माझे फक्त शब्द वाया घालवतोय, बाकी काही नाही. तर मी इथे परिणाम लिहिलाय, तर मग याचा अर्थच हा होतो की भारत छोडो आंदोलनाचेच परिणाम होतील ते. जर मी इथे फक्त कारणीभूत घटना लिहिल्या असतं तर एवढं मोठं हेडिंग लिहिण्यापेक्षा कारणीभूत घटना लिहिल्या आणि त्याच्यानंतर मी त्याच्या घटना स्पष्ट केल्या, तर माझं हेडिंग एकदम योग्य ठरतंय. इथं मी आंदोलनाचे परिणाम लिहिले, माझं हेडिंग योग्य ठरते, पण माझे इथे 5 शब्द वाचून जातात. हेच गोष्ट आपल्याला येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकायची. तर शेवटी हे आन्सर. आता हे आन्सर मी कसं लिहिलंय, काय लिहिलंय हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघूच. पण आज आपण फक्त फॉर्मॅटिंग शिकलोय, एक ढाचा शिकलोय. त्या ढाच्यामध्ये आपल्याला आपलं आन्सर लिहायचं. तर पहिली गोष्ट आपण शिकलो की मला कीवर्ड आयडेंटिफाय करायचे असतं प्रश्न समजून घेण्यासाठी. दुसरं, मला परिचय लिहायचा असतो आणि परिचय लिहिल्यानंतर मेन बॉडी येते म्हणजे मजकूर. त्यामध्ये मला हेडिंग आणि सब हेडिंगचा वापर करायचा असतो आणि शेवटी लिहायचं असते ते कन्क्लुजन. मित्रांनो, आज आपण फक्त फॉर्मॅटिंग शिकलोय आणि ते शिकवताना मी तुम्हाला लॉजिक आणि फायदे समजून सांगितले. मी असं पण शिकू शकलो असतो की बाबा हे कीवर्ड आहेत आणि हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचेच आहेत, पण जेव्हा मी त्याच्या मागचं लॉजिक आणि त्याच्या मागचा फायदा समजून सांगतो तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट येते. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तुम्हाला त्या लॉजिकची अनुभूती होऊन जाते की हो, हे लॉजिक खरं आहे. आणि त्याची प्रॅक्टिस करून करून आज मी तुम्हाला एक लॉजिक सांगितलंय, उद्या तुम्ही दुसरं लॉजिक शोधून काढता. आणि मित्रांनो, उत्तर लेखनामध्ये हे लॉजिक शोधण्याची सवय ना, म्हणजे लॉजिकल ॲबिलिटी, हे सगळ्यात महत्त्वाचे ठरते.
म्हणून या गोष्टींचा आज अंगी काढा, एक गाढ बनवून घ्या की आपण जो फॉर्मॅट शिकलोय त्याच फॉर्मॅटमध्ये मी आन्सर लिहिणार. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी आणखी शिकूया. चला तर मग ह्या व्हिडिओ आपण इथे संपूया. तुम्ही टेलिग्राम जॉईन करू शकता, सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची तुम्हाला कल्पना भेटेल. धन्यवाद. पर सवार है हमारे कारवां को मंजिलों का इंतजार है. ये आंधियों ये बिजलियों की पीठ पर सवार है. तू आ कदम मिला के चल चलेंगे एक साथ हम. अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर. तू जिंदा है तू जिंदगी की जीत में यकीन कर. अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर.